नमस्कार मित्रांनो. सिंह राशीच्या 8व्या स्थानातून शनीचं राशीभ्रमण होत आहे. लक्षात घ्या, अष्टमस्त जो शनी आहे हा जवळजवळ 7.5 इफेक्ट करतो. म्हणजे खरं तर हा जो शनी आहे तो मार्च महिन्यामध्येच सिंह राशीच्या 8व्या स्थानात गेलेला आहे. तर येणारे जे 2.5 वर्ष आहे हे जवळजवळ 7.5 सारखे प्रभाव देतील. अर्थात त्याचा थोडासा अनुभव तुम्ही गेल्या 1-2 महिन्यामध्ये घेतलेला असेलच. ही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत, अपेक्षेप्रमाणे होत नाहीत आणि तुमची जी राशी आहे ही स्वतःच्या कार्यकर्तृत्वावरती पुढे जाणारी आहे. आणि जर का अपयश मेहनत करून सुद्धा मिळत असेल तर अर्थात थोडंसं फ्रस्ट्रेशन, थोडंसं स्ट्रेसेशन किंवा अकांड तांडव हा जो भाग आहे हा तुम्ही तुमच्या मनामध्ये थोडासा अनुभवलेला असेल. काळजी करू नका. गुरुचं जे राशी परिवर्तन 15 मे नंतर होणार आहे ते मात्र तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. म्हणजेच येणारे जे संपूर्ण जे वर्ष आहे हे जवळजवळ तुमच्यासाठी फार चांगलं असणार आहे. खरं तर गुरु जो आहे हा 2 जून 2026 नंतर तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. म्हणजेच आतापासून जवळजवळ जे वर्ष आहे हे तुमच्यासाठी अतिशय चांगलं असणार आहे. कुठल्या गोष्टीमध्ये तुम्हाला काळजी घ्यायला हवी, कुठल्या गोष्टीमध्ये तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या फेवरमध्ये असणार आहेत, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. गुरुग्रहाबद्दल सांगायचं झालं तर गुरु जो ग्रह आहे हा सिंह राशीचा अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी अशा प्रकारचा ग्रह आहे. कारण हा तुमचा पंचमेश आणि अष्टमेश आहे जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. अर्थात लाभस्थ जो ग्रह आहे हा अतिशय चांगला असतो. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आर्थिक चणचण तुम्हाला गेल्या साधारण 4-5 महिन्यापासून जाणवत होती ती जवळजवळ 15 मे नंतर हळूहळू कमी होईल. म्हणजे आर्थिक तुम्हाला चांगले लाभ मिळतील, अपेक्षेप्रमाणे मिळतील. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम ज्याला आपण म्हणतो त्या संदर्भातले काही संधी तुमच्या समोर येऊ शकतील. नवीन नवीन इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. मित्रपरिवाराकडून चांगले सल्ले मिळतील, त्यांच्याकडून सुद्धा काही चांगले साथ संगत मिळू शकेल. याचप्रमाणे तुमचे जे भावंड असतील, सिबलिंग ज्याला आपण म्हणतो, त्यांच्याबरोबरचे सुद्धा तुमचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात चांगले असते होतील. तुमची जुनी येणी जी आहेत की जी अडकलेली आहेत की ज्या संदर्भात नेमकं काय सांगता येत नाही, अशा प्रकारच्या काही गोष्टी किंवा अशा प्रकारच्या काही येणी किंवा तुमचे जे लाभ आहेत हे सुद्धा तुम्हाला मिळू शकतील. तर एकंदरीत गुरुचं जे लाभस्थानातलं जे भ्रमण आहे ते तुमच्याकडे शुभफलदायी राहील. याचप्रमाणे हा जो गुरु आहे हा गुरु पंचम दृष्टीने तुमच्या तृतीय स्थानाला पाहतोय. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. लक्षात घ्या, तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, तुमची जी एनर्जी आहे ती या दरम्यान अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येते. तसं पाहिलं तर तुमची जी रास आहे, तुमच्या राशीचा संपूर्ण जो डोलार आहे हा मुळातच आत्मविश्वासावरती उभा असतो. आणि तोच आत्मविश्वास तुम्हाला आता मिळणार आहे. गेल्या 2-3 महिन्यामध्ये किंवा गेल्या 3-4 महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल थोडासा तुमचा आत्मविश्वास लो झालेला होता. काळजी करू नका. गुरुचं जे राशी परिवर्तन आहे तुमच्याकडे खूप चांगलं राहिलं आणि जे पंचम दृष्टी जे तुमच्या तृतीय स्थानाला पाहते आहे ही अतिशय चांगली असणार आहे. याचप्रमाणे कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा नवीन कामाची सुरुवात तुम्ही या दरम्यान कराल आणि त्यासंबंधी काही चांगले ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी सुद्धा तुमच्या समोर येऊ शकतील. अर्थात जे तृतीय स्थानावरती जे लक्ष आहे गुरुचं ते तुम्हाला तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. इंडियन जर्नी ज्याला आपण म्हणतो ते जास्त होतील आणि येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. तर एकंदरीत सांगायचं झालं, गुरुची जी दृष्टी तुमच्या तृतीय स्थानावर असणार आहे ही तुमच्यासाठी शुभफलदायी अशीच असणार आहे. याचप्रमाणे सप्तम दृष्टीने हा जो गुरु आहे हा गुरु तुमच्या पंचम स्थानाला पाहतो. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. लक्षात घ्या. खास करून लव्ह लाईफसाठी म्हणा किंवा इतर काही गोष्टीमध्ये जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तर येणार संपूर्ण वर्ष अतिशय चांगलं आहे. आणि हे धरून चाला की जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये नसाल तर नवीन रिलेशनशिपमध्ये येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. आणि रिलेशनशिपमध्ये असाल तर त्यांच्याबरोबर तुमचे जे नातेसंबंध आहेत ते अतिशय चांगले आहेत. दोघांमध्ये हार्मनी जी आहे ती अतिशय चांगली राहील. याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. ती गोष्ट खूप चांगली असणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे येणारं जे संपूर्ण वर्ष चांगलं आहे. थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे मात्र लक्ष द्यावं लागेल. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी मात्र हे संपूर्ण वर्ष खूप चांगलं असणार आहे. अपेक्षेप्रमाणे किंवा अपेक्षेपेक्षा चांगले तुम्हाला रिझल्ट मिळतील. फक्त एफर्ट देणं किंवा प्रयत्न करणं ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची राहील. याचप्रमाणे वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर गुरुचं जे नवम दृष्टी आहे हे तुमच्या सप्तम स्थानावरती येणार आहे आणि अर्थात ही शुभफलदायी असणार आहे. जर का तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. खास करून जर का तुमच्यामध्ये आणि वैवाहिक जोडीदारामध्ये काही वादविवाद निर्माण झालेले असतील किंवा तुम्ही वेगळे राहत असाल किंवा गोष्टी थोड्याशा गुंतागुंतीच्या झाल्या असतील तर त्या अगदी सहजपणे व्यवस्थितपणे होतील आणि तुमच्या दोघांमधले जे हार्मनी आहे ती चांगली दिसून येईल. जे विवाहोत्सुक मंडळी आहेत
सिंह राशीच्या त्यांच्यासाठी सुद्धा विवाह जुळून येणं, अपेक्षेप्रमाणे स्थळं मिळणं, प्रत्यक्ष विवाह होणं, एंगेजमेंट होणं, अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येतील. आणि जर का तुम्हाला पार्टनरशिपमध्ये काही बिझनेसेस वगैरे करायचे असतील तर त्या संदर्भात सुद्धा येणारं जे संपूर्ण वर्ष आहे हे तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात शुभफलदायी असंच असणार आहे. तर एकंदरीतच लाभस्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे, हा गुरु या सर्व क्षेत्रामध्ये तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. फक्त आता इथे एक बॉटम लाईन आहे, ती म्हणजे कुठलाही ग्रह स्वतंत्रपणे कधी तुम्हाला प्रभाव देत नाही. कुठल्याही पत्रिकेमध्ये कुठलाच ग्रह स्वतंत्र असा प्रभाव देत नाही. ही टीम इफेक्ट असतात. ग्रहांचे एकमेकांशी होणारे जे प्रभाव आहेत त्याच्या अनुरूप तुम्हाला त्याचे जे अनुभव आहेत ते मिळत असतात. तर अर्थातच बाकीचे जे मोठे ग्रह आहेत त्या संदर्भात सुद्धा थोडासा विचार करू, म्हणजे तुम्हाला नेमकी कल्पना येईल की येणारं वर्ष कशा प्रकारचं असेल. जसे की सुरुवातीला सांगितलं की जो शनी आहे, हा शनी तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करत आहे, की ज्याला आपण लघु 7.5 असं सुद्धा म्हणतो. तुमच्या राशीला 7.5 थोडीशी टफ जाते. अर्थात जो अष्टमस्थ जो शनी आहे तो आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोक्यावर काढू शकतील. खास करून जर का तुम्ही कुठल्या व्याधीने ग्रस्त असाल, दीर्घ मुदतीच्या व्याधीने ग्रस्त असाल, तर त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तर त्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकतील. अर्थात अष्टमस्थ शनी अशा प्रकारच्या काही गोष्टी घडवून आणतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो शनी आहे तृतीय दृष्टीने तुमच्या दशम स्थानाला पाहतो. पण तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये तुम्ही याप्रमाणे अपेक्षा करत असाल की तुमचे जे रास आहे हे कार्यकर्तृत्वाने पुढे आहे आणि त्यामुळे अपेक्षाही असतातच आणि अपेक्षा करायला काही गैर नाही. मात्र शनी जो आहे हा तुमच्या अपेक्षेप्रमाणे त्याची फळं देणं किंवा रिझल्ट देणं थोडंसं कठीण आहे. त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. थोडंसं तुम्ही फक्त काम करत राहा, अपेक्षा ठेवू नका, गोष्टी तुमच्यासाठी नक्की होतील. पण ही गोष्ट तेवढ्याच कसोशीने पाळणं सुद्धा गरजेचं राहील. शनी जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतोय, सप्तम दृष्टीने तुमच्या द्वितीय स्थानाला पाहतो आहे. तर खास करून येणारे जे 2.5 वर्ष लक्षात घ्या, शनी जो आहे तो 2.5 वर्षासाठी इफेक्ट देणार आहे. तर येणाऱ्या 2.5 वर्षामध्ये थोडंसं आर्थिक संदर्भामध्ये जे खर्च आहे त्यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. तुमची जी रास आहे खर्चासाठी अगदी बिनधास्त असते, बिनधास्तपणे खर्च करते, तर तिथे थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहील. शनी तुम्हाला शिकवेल की कशा प्रकारे ज्या खर्चावरती नियंत्रण ठेवायला हवं. तर या संदर्भात तुम्हाला अनुभव येतील. याचप्रमाणे हा जो शनी आहे, शनी दशम दृष्टीने तुमच्या पंचम स्थानाला पाहत आहे. तर खास करून इथे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे मी सुरुवातीला सांगितलं की त्यांना थोडंसं आरोग्याच्या संदर्भात त्याचे त्रास वगैरे म्हणतो हे डोकं वर करू शकतील. थोडीशी काळजी घ्या, ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे. तर साधारणतः शनी जो आहे हा शनी अशा प्रकारचे इफेक्ट देईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहू आणि केतू हे सुद्धा 19 मे नंतर राशी परिवर्तन करणार आहे. म्हणजे आतापर्यंत राहू आणि केतू जे तुमच्या अष्टमस्थ आणि द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करत होते ते आता तुमच्या सप्तम आणि तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहेत. अर्थात सप्तम स्थानात येणारा जो राहू आहे, हा राहू खास करून जर का तुम्ही विवाहित असाल तर तुमच्यामध्ये आणि वैवाहिक जोडीदारामध्ये थोडंसं कॉम्प्लिकेशन्स वगैरे निर्माण करू शकेल. इथे लक्ष द्या. थोडंसं एकमेकांबद्दलचे विचार थोडेसे वेगळे होऊ शकतील, काही घटना घडामोडी होतील. परंतु जरी परिस्थिती निर्माण झाली तरी तुम्ही तुमच्या मतावरती ठाम राहणं गरजेचं आहे. तुमच्या दोघांमध्ये विश्वास अतूट राहणं तेवढंच गरजेचं राहील. आणि त्याचं काम खरं तर गुरु करणार आहे, कारण गुरु जो ग्रह आहे हा नवम दृष्टीने तुमच्या सप्तम स्थानाला पाहतोय. तरी सुद्धा ही गोष्ट थोडी लक्षात ठेवणं गरजेचं राहील, कारण राहू केतूचं जे भ्रमण आहे हे 18 महिने असणार आहे, जवळजवळ 1.5 वर्ष. ती गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास डोकं वर काढतील की त्याचं रिझनिंग होणार नाही, त्याचं कारण तुम्हाला नेमकं समजणार नाही. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे जो केतू तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतो आहे हा तुम्हाला थोडंसं तसं पाहिलं तर तुमची जी रास आहे थोडीशी ॲरोगंट आहे, राग लवकर येतो किंवा त्याचा राग दिसतो सुद्धा मोठ्या प्रमाणात. इथे रागावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं तुम्ही धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जास्त वळाल. म्हणजे येणाऱ्या जवळजवळ 18 महिन्यामध्ये तुम्हाला थोडंसं जाणवेल की तुमचा जो दृष्टिकोन आहे हा धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये थोडासा जास्त गेलेला आहे. अर्थात त्याचे चांगले परिणाम सुद्धा मिळतील, परंतु या गोष्टीचा अनुभव तुम्हाला मिळू शकेल. तर एकंदरीत जे गुरुचे जे भ्रमण आहे जे की तुमच्या लाभस्थानामध्ये होणार आहे ते या सर्व ग्रहांच्या अनुसरून तुम्हाला इफेक्ट देणार आहे. परंतु याची बॉटम लाईन एकच राहील की जो गुरु तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करणार आहे तो तुम्हाला जे आपण क्षेत्र डिस्कस केली किंवा चर्चेली त्या संदर्भात अतिशय चांगले अनुभव देणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. जरी अष्टमस्थ शनी 7.5 सारखा असला तरी जे गुरुचं भ्रमण तुमच्या लाभस्थानात होणार आहे ते तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे. धन्यवाद.